गुजरात आणि राजस्थानातील भाविकांचा प्रमुख धार्मिक उत्सव असलेल्या दशामाता उत्सवाची लगबग आता ठाण्यातही सुरू झाली असून बाजारपेठेत विविध आकारांच्या आणि आकर्षक सजावटीच्या दशामाता मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्यात। आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांकडून मूर्ती खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून सजावटीच्या मूर्तींना विशेष पसंती मिळत आहे। दशामाता ही नवसाला पावणारी देवी मानली जाते। इच्छापूर्तींसाठी आणि संकट निवारणासाठी अनेक भाविक 10 दिवसांचे दशमाता व्रत करतात। या काळात सूर्योदयापूर्वी देवीची स्थापना करून 10व्या दिवशी मध्यरात्रीनंतर विसर्जन करण्याची परंपरा आहे। बाजारात सध्या 6 इंचापासून ते 2.5 फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती उपलब्ध असून साध्या मूर्तींची किंमत सुमारे 300 रुपयांपासून तर आकर्षक सजावटीच्या मोठ्या मूर्तींची किंमत 2100 रुपयांपासून पुढे आहे। ठाणे मार्केटमधील प्रजापती वालजी रामजी पॉटरी शॉपचे संचालक जितेंद्र टांक प्रजापती यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबांच्या मातीच्या मूर्तीचा व्यवसाय अनेक दशकांपासून सुरू असून गुजरातमधील अहमदाबाद येथून मूर्ती मागवून ठाण्यात ग्राहकांच्या आवडीनुसार त्यांची सजावट केली जाते। यंदा अधिक महिन्यामुळे सणांची सुरुवात उशिरा झाली असली तरी पावसाचा मूर्ती विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नसून प्रत्यक्ष दुकानात येऊन मूर्ती पाहून बुकिंग करण्याचं आवाहन त्यांनी भाविकांना केले आहे। सर, दशामाच्या मूर्त्या आलेल्या आहेत तुमच्या इथे, तर कशा प्रकारे त्यांची तयारी सुरू आहे? दशामाची तयारी म्हणजे आता हे एक मिनिट. माझं नाव आहे जितेंद्र वालजी टाक, माझी शॉपचं नाव आहे जे वालजी रामजी टाक पॉटरी शॉप, ठाणा मार्केटला आहे। माझी जुनी दुकान आहे, 1960 नंतरची दुकान आहे आमची। 50-60 वर्ष झाले आहे अंदाजे। आणि ह्या आम्ही दशामाचा तेव्हार ची मूर्ती आम्ही 20-25 वर्ष झालं, जसं ऑर्डर येते लोकांची तसं आम्ही आणतो आणि जसं ऑर्डर असेल तसं आम्ही सजवतो। कशा प्रकारे सजवण्यात येतं, मीन्स काय काय प्रोडक्ट्स वापरले जातात सजवण्यासाठी? प्रोडक्ट्समध्ये लेस असते, साड्यांना डेकोरेशनसाठी डायमंड असते, मुकुटसाठी डायमंड असते आणि लेस असते। हा दशामाचा व्रत जो असतो तो का केला जातो, काही माहिती आहे का? पूर्वीपासून तर एवढा पूर्वी काळापासून हे चालू आहे आणि जास्त करून ह्या तेव्हार गुजरात राजस्थानची बॉर्डरच्या साईडच्या आणि गुजरातमध्ये खूप प्रचलित आहे। यांचे असं आहे की हे देवीचा 10वा रूप लोक म्हणतात आणि काही लोक हे देवीला आपली स्वतःची जी दशा असते, परिस्थिती असते त्यांची खराब असते तर ते मान्यता म्हणून ते लोक आणतात। कोणी खुशीने पण त्यांची पूजा करतात, कोणी आपली परिस्थितीची हिशोबाने पूजा करतात। माझ्या अंदाजामुळे, बाकी शास्त्राच्या हिशोबाने मी एवढा माहिती नाही, तेवढं जेवढी माहिती आहे मला, जेवढं आहे ते तेवढी मी तुम्हाला म्हणजे ही इच्छापूर्ती देवी आहे का? इच्छापूर्ती लोकांची बहुतेक लोकांची इच्छापूर्ती केलेली आहे, त्या हिशोबाने प्रचलित झालेली आहे आणि लोक खुशीने पण आणतात आणि इच्छापूर्ती हिशोबाने नवसची देवी म्हणा तर ते लोक हा पूजन करतात। हे पूजन आहे असं 10 दिवसाची पूजन करतात। यांचे अमावास्येच्या दिवशी सकाळी 4च्या आसपास त्यांची म्हणजे सूर्योदय दाखवत नाही, म्हणजे नेतानी जेव्हा ते स्थापना करतात तेव्हा सूर्योदयाच्या अगोदर करायची असते आणि सूर्योदयानंतर 10व्या दिवशी रात्री 12च्या आसपास का 12 नंतर त्यांची विसर्जन असते। तुमच्याकडे आता कशा प्रकारच्या मूर्त्या आलेल्या आहेत? माझ्याकडे 6 इंचापासून मूर्ती आहे ते 2.5 फूटपर्यंत आहे। मूर्तीच्या एकच पॅटर्न, मेन पॅटर्न असते ते मूर्ती हे उंटाची देवी आहे, म्हणजे उंट हे मेन आहे देवीच्या स्वरूप, प्रतीक आहे उंटावरची देवी आहे आणि हे देवी प्रत्येक मूर्तीमध्ये उंटाचा स्वरूप असतो, फक्त चित्र वेगवेगळे असतात। कोणी कमळवाली असते, कोणी जास्वंदवाली असते, नारळवाली असते, गादीवर असते, ते एक वेगवेगळे पॅटर्न असतो म्हणजे चित्र असते। ह्यांची प्राइस रेंज वगैरे काय आहे? आता बघा सध्या प्राईस तर जसं तुम्ही साधी मूर्ती घेतली 300, 400, 500पर्यंत असते, सजवलं तर 200, 250, 150 जसं सजवायचा खर्च वाढतो तसं हिशोबाने जसं ऑर्डर असतो तसं आम्ही घेतो। मोठ्या मूर्त्यांची काय रेट आहे? मोठ्या मूर्त्यांचे असं 2100 रुपये आहे साधं, आणि यांचे मोठी मागवली ते जास्त प्राईस असेल तर जास्तच्या हिशोबाने, कोणी जेवढी मोठी पाहिजे 2 फूट 2.5 फूट ते हिशोबाने भाव असतो। ठाणेकरांमध्ये कशा प्रकारची मागणी आहे, प्रतिसाद कसा लाभला आहे तुम्हाला आतापर्यंत? ठाणेकरांमध्ये जे आपलं एवढ्या वर्षापासून मी विकतोय त्यांचं कसं, जे हे कसं नवसाची देवी आहे, 5 वर्ष झाले
काही लोक पुढे कंटिन्यू करतात, काही लोक तेवढे त्यांच्या 5 वर्षांची पूर्ती झाल्यानंतर नाही करत. ते लोकांच्या वर आहे, त्यांची आस्थावर आहे. लोक कंटिन्यू पण करतात, कोणी 5 वर्षानंतर पूर्ण विराम पण करतात. ते आपल्या आपल्या हिशोबाने आहे. ते तर सर्व लोकांच्या पूर्तीवर आहे, ते कशी मान्यता आहे, त्याला कशी सुविधा आहे, ते पुढे करणार नाही करणार ते त्यांच्यावर आहे. ह्या मूर्त्या तुम्ही कुठून आणतात? इथेच बनवतात ही का? मूर्ती आमची अहमदाबाद साईडला ज्या देवीच्या मेन मंदिर आहे तिकडे, त्या साईडची मूर्ती तिकडे बनवून येतात आणि इकडे आम्ही सजवतो फक्त ऑर्डरने. पावसामुळे काय या मूर्त्यांना फटका बसलाय का? यावर्षी पावसामुळे एवढा काय फटका नाही बसलाय का. यावर्षी हा त्योहार थोडा लेट होता, म्हणजे मूर्त्या तयार झालेल्या आहे. फक्त मागे पुढे येणारा टायमिंगचा फरक पडतो, बाकी काय नाही. माझा नंबर आहे 9769438438. कोणाला पण मूर्त्यांची पाहिजे असेल का ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही शॉपवर या आणि व्हिजिट करा. काय हा मूर्ती आहे ना, आस्थाची वस्तू आहे. हे व्हॉट्सअपवर लोक फोटो मागवतात, नंतर ते इंच्यावर माहिती नाही पडत. ते फोटोमध्ये वेगळी दिसते आणि लाईव्हमध्ये वेगळी दिसते. तर त्यासाठी माझं सांगणं हे आहे की हे जे आहे तुम्ही या, प्रत्यक्षी तुम्हाला जे मनात बसेल छोटी मोठी मूर्ती ते येऊन बुकिंग करा. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।